मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यामधला जो संघर्ष चालू आहे, जे युद्ध चालू आहे, त्याची तीव्रता प्रत्येक तासाला वाढताना दिसून येते आहे. गेल्या काही तासांमध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यावरनं या संघर्षाची आणि युद्धाची भयानकता, त्याची व्यापकता आणि त्याचं गांभीर्य हे तुमच्या लक्षात येईल. त्यातली पहिली जी घडामोड ती म्हणजे जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, ज्याचा रेफरन्स यासाठी दिला जातो की ज्याला चोक पॉईंट मानलं जातं तेलाच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, आणि जवळपास 40% एशियन कंट्रीजला जे तेलाचं ट्रान्सपोर्टेशन होतं ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होतं. विशेष करून भारताला जे तेल आपण विकत घेतो, खनिज तेल, सौदी अरेबिया, इराक असेल किंवा कतारकडनं आपण LNG घेतो, या सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होतं. आणि ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्लोज करण्याच्या संदर्भामध्ये तिथं ऑइल टँकर्सवरती ड्रोन अटॅक झाल्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन होत नाही. म्हणजे एक पद्धतीने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची समुद्रधुनी बंद पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा प्रचंड मोठा परिणाम हा सप्लाय चेन तेलाची डिस्टर्ब झालेली आहे आणि जागतिक अर्थकारणावरती, विशेष करून आशियाई देशांच्या, ग्लोबल साऊथच्या अर्थकारणावरती याचे गंभीर परिणाम होणार आहे. पहिली घडामोड. दुसरी महत्त्वाची घडामोड जी घडलेली आहे ती म्हणजे कुवेतमध्ये साधारणतः 3 अमेरिकेचे F-15 हे जगातलं अत्याधुनिक फायटर प्लेन, आणि ज्याच्यावरती अमेरिका दावा करते की याच्यापेक्षा म्हणजे F-35 आहे किंवा रशियाचं Su-57 आहे, या कॅटेगरीमध्ये येणारं F-15, असे 3 F-15 पाडल्याचं. खरं तर इराणचा दावा असा आहे की असे 15 F-15 इराणनी पाडलेले आहेत म्हणून. आणि जर तसं असेल तर हे एकूणच अमेरिकेसाठी हा प्रचंड मोठा तडाखा आहे असं आपण म्हटलं पाहिजे आहे. कारण F-15 अमेरिकेची शान आहे, F-15 अमेरिकेची ताकद आहे, आणि त्या ताकदीला इराणने कुठेतरी छेद दिला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी महत्त्वाची घडामोड जी घडली, जी नुकतीच घडलेली आहे, ती म्हणजे सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आरामको म्हणून जी ओळखली जाती, जिचं प्रतिकात्मक महत्त्व, सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे. आणि ते रिलेव्हन्स म्हणजे साधारणतः ती सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी, ज्या ठिकाणी प्रति दिवशी 5 लाख बॅरल तेलाचं उत्पन्न होतं, त्याच्यावरती इराणने ड्रोन अटॅक केलेला आहे. आणि त्याच्यामधलं त्याचा विध्वंस झाल्याचं प्रचंड छायाचित्र आता सगळीकडे, व्हिडिओज सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेत. या गोष्टींवरनं हे जे युद्ध आहे हे इतक्या लवकर थांबणार नाही. हे कशा पद्धतीने अनेक दृष्टिकोनातनं धक्के देणारं ठरतं आहे हे मित्रांनो याच्यातनं स्पष्ट होतं आहे. आणि याच्यातनं काही संकेत मिळत आहेत. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा संकेत असा आहे की हे आखातामधलं पहिलं युद्ध असं आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला जवळपास 15 देश ओढले गेलेत. हे 15 देश का बरं? कारण इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष सुरुवात झाली, पण त्यानंतर इराणने साधारणतः 14 देशांवरती अटॅक केलेले आहेत. आणि ह्या 14 देशांवरती जे अटॅक झाले त्यांची संख्या 1200 आहे. तुम्ही इमॅजिन करा, एकाच वेळेला 1200 अटॅक 14 देशांवरती. आणि त्यामध्ये अगदी सायप्रस म्हणजे पश्चिमेकडचा सायप्रस ते अगदी दक्षिणेकडे ओमानपर्यंत इराणकडनं हल्ले होत आहेत. आणि त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल, यापूर्वी 1992ला जेव्हा इराकचं वॉर सुरू झालं होतं तेव्हा इराकमध्ये सद्दाम हुसेन होता, आणि सद्दाम हुसेननी सौदी अरेबियावरती स्कड मिसाईल फायर केलं होतं, पण सौदी अरेबियावरती एकट्यावरती केलेलं होतं. पण कधीही तुम्हाला असं दिसणार नाही की एकाच वेळेला 13-14 देशांवरती हा प्रकार केला गेलेला आहे. त्यामुळे हे या दृष्टिकोनातनं ऐतिहासिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा संकेत याच्यातनं असा मिळतो आहे, जे यासाठी अमेरिकेला धक्का देणारा आहे की त्यांना असं वाटत होतं की आम्ही हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना मारल्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर इराण कोसळेल आणि हा संघर्ष थांबेल. परंतु ही बाब लक्षात घ्या, ज्या पद्धतीने इराणने रिटॅलिएशन केलेलं आहे त्याची कल्पना देखील अमेरिकेला नव्हती. आज लक्षात घ्या, समुद्रधुनी जी आहे हॉर्मुझ, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची, ते असेल किंवा सौदी अरेबियाचं आरामको असेल, याच्यावरती ड्रोन अटॅक्स होणं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ही जी अरब देश आहेत, ज्या अरब देशांमध्ये अमेरिकेचे एअर बेसेस आहेत, अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत, या अरब देशांच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेची आहे. आणि आज अमेरिका या अरब देशांच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेला आहे.
आणि आता या अरब देशांवरती इराणनी उघडपणे हल्ले सुरू केलेत. दुबईचं 5 स्टार हॉटेल असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, कतार असेल, ओमान असेल, सायप्रस असेल, सौदी अरेबिया आहे, कोणालाही इराण सोडत नाहीये. ठिकठिकाणी हल्ले चाललेले आहेत. आणि याच्यातनं एक बाब स्पष्ट होती आहे की अमेरिकेला या पद्धतीने अपयश येते. डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ आला आहे की याच्यामध्ये 3 अमेरिकन सैनिक हे ठार झालेले आहेत. त्यांनी असं सांगितलं आहे की ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या ही वाढू पण शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण पुरस्कृत 3ही ज्या संघटना आहेत, मग ती हमास असेल, हेजबुल्ला असेल आणि हौती असेल, या 3ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीचे हल्ले त्यांच्याकडनं होतात याची कल्पना देखील केलेली नव्हती. याच्यातनं एक स्पष्ट संकेत मिळतो. तो असा संकेत आहे की अमेरिकेला जे वाटलं होतं, इस्रायलला जे वाटलं होतं की आयातुल्ला खामेनी हे गेल्यानंतर हा संघर्ष किंवा त्यांच्या पुरस्कृत एखादा तिथं रजा पहलवीचा आणण्याचा विचार त्यांचा चालला आहे. रजा पहलवी हा शहा पहलवीचा मुलगा आणि जो गेल्या 3 दशकांपासून इंग्लंडमध्ये आहे आणि त्याला परत आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पचे प्रयत्न चालले आहेत. त्याला परत आणून तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करायचं आणि रजा पहलवीकडे त्याचे सूत्र द्यायचे. परंतु हे इतकं सोपं आहे असं नाही आहे. याचं कारण असं आहे की अशा पद्धतीने इराणवरती अमेरिका आणि इस्रायल हल्ला करणार याची कल्पना इराणला गेल्या अनेक वर्षांपासून होती. आणि म्हणून आयातुल्ला खामेनींवरती पहिला ॲसॅसिनेशनचा, त्यांना ठार मारण्याचा पहिला अटेम्प्ट हा 1981ला झालेला होता. आणि 1981 पासून हे मेंटली प्रिपेअर्ड आहेत की त्यांच्यावरती अशा प्रकारचा अटॅक होणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी 4 लाईनची चेन ऑफ कमांड तयार करून ठेवली आहे. 4 लाईनची चेन ऑफ कमांड, त्याच्यामध्ये खामेनी गेले तर नेक्स्ट कोण, नेक्स्ट गेला तर त्याच्या नेक्स्ट कोण, आणि थर्ड गेल्यानंतर फोर्थ नेक्स्ट कोण, याची चेन ऑफ कमांड तयार आहे. आणि ही चेन ऑफ कमांड तयार असल्यामुळे त्यांना याची पूर्ण कल्पना असल्यामुळे ज्या पद्धतीचे प्रचंड मोठं रिटॅलिएशन ज्याची कल्पना देखील अरब देशांनी केलेली नव्हती. आज ते अरब देशांमधले सगळे टार्गेट्स म्हणजे हे प्रेडिक्टेबल होतं की मग ते ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी बेसिस आहेत त्या देशांवरती पर्यंत ते मर्यादित राहतील असं वाटत होतं. पण आता त्यांनी तेलांच्या खाणींना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ऑइल टँकर्स स्टेट ऑफ हॉर्मुझमधले त्याने अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. आणि याच्या माध्यमातून क्लिअर कट मेसेज इराणने दिला आहे की ते प्रिपेअर्ड आहेत, ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत. आणि अजूनपर्यंत इराणनी आपलं सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल वापरलेलं नाही आहे. त्यांच्याकडे 6 प्रकारची बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. आणि हे 6 प्रकारचे शॉर्ट रेंजपासून अगदी लॉंग रेंजपर्यंतचे मिसाईल, अगदी 3,500 किलोमीटरपर्यंत लॉंग रेंजचे मिसाईल्स हे त्यांच्याकडे आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडे ड्रोनचा देखील प्रचंड मोठा ताफा आहे. आणि आता हे ड्रोनच्या आरामकोर जो अटॅक झाला तो ड्रोनच्या माध्यमातून झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा थोडासा अनकलनीय अशा प्रकारचा भाग आहे की F-15 सारखं फायटर प्लेन, अमेरिकेची ताकद असणारं 3 जरी फायटर प्लेन, हे तुम्हाला कुवेतचे ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले, ज्या पद्धतीने ते कोलॅप्स होत आहेत हे पाहिल्यानंतर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी इराणने घेतलेली आहे. जर इराण हे पाडू शकत असेल, पण हे फार अवघड आहे कारण इराणकडे जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती इराणचं प्रोटेक्शन करेल. म्हणजे जर हे फायटर प्लेन इराणमध्ये गेले असते, इराणमध्ये ते पडले असते तर समजू शकलो असतो. पण ते कुवेतमध्ये कसे काय पडले हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु अर्थात त्याच्या संदर्भातल्या आणखीन क्लॅरिफिकेशन पुढे येईल की नेमकं काय झालं. कारण युद्धामध्ये अनेकदा इन्फॉर्मेशन वॉरफेअर असतं, अनेक गोष्टी घडत असतात. पण एक बाब जी होती ती आता स्पष्ट झालेली आहे की इराण प्रचंड ताकदीने ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करतो आहे, प्रतिहल्ला करतो आहे. आणि ती इराणची जी रिटॅलिएशन कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला देखील याची कल्पना नव्हती. काही प्रमाणामध्ये अमेरिका देखील याच्यातनं होरपळून निघतोय. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रॉब्लेम असा निर्माण झालेला मित्रांनो, लक्षात घ्या. एक तर त्यांनी हा अटॅक करण्यापूर्वी अमेरिकन काँग्रेसची परमिशन घेतलेली नाही. लक्षात घ्या, अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार युद्ध घोषित करण्याचा, युद्ध थांबवण्याचा अधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा नाही, हा अधिकार अमेरिकन काँग्रेसचा आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसला न विचारता हा इराणवरती अटॅक केलेला आहे. आणि तो करत असताना प्रिएम्प्टिव्ह अटॅकचा त्यांनी त्याच्यासाठी रेफरन्स जो वापरलेला आहे, अजूनपर्यंत ते काँग्रेसकडे गेलेले नाही आहेत. आता मुद्दा असा आहे की जर तुम्ही ऑइल रिफायनरीजवरती अटॅक व्हायला लागले, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर बंद झालं, तर याचा अर्थ असा होतो की जागतिक बाजारपेठेमध्ये
तेलाच्या किमती, क्रूड ऑइल, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती ह्या जबरदस्त वाढणार. आता त्या कशा वाढणार? आता सध्या $72 प्रति बॅरल ही जर ब्रेंट क्रूड ऑइलची आजची किंमत असेल, तर आता जर स्टेट ऑफ हार्मुज पुढचे 1-2 महिने जरी बंद राहिलं, जरी सौदी अरेबिया आणि ओपेक देशांनी निर्णय घेतलेला असला की आम्ही ऑइलचं प्रोडक्शन वाढवणार आहोत, तरी ऑइलचं प्रोडक्शन वाढवणं हा एक भाग झाला, ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन करणं हा दुसरा भाग झालेला आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये आता मोठमोठ्या कंपन्या, मार्क्ससारखी कंपनी म्हणते की आम्ही आता आमची जहाजं उतरवणार नाही समुद्रामध्ये. इन्शुरन्स कंपन्यांनी हात वर केले, त्यामुळे आम्ही इन्शुरन्स काढणार नाही आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या जहाजांना आफ्रिकेला वळसा घालावा लागणार आहे आशिया खंडामध्ये येण्यापूर्वी. आणि मग त्याच्यामध्ये ते वेळ तर लागणारच आहे, पण किमती वाढणार आहेत, कॉस्ट पण वाढणार आहे, इन्शुरन्स कॉस्ट वाढणार, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढणार. आणि त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता मित्रांनो अजिबात नाकारता येत नाही आहे. आणि ज्या वेळेला ह्या अरब देशांमध्ये अशा पद्धतीची इन्सेक्युरिटी निर्माण झाली, आज इराण तिथं अटॅक करतो, त्यांच्या हार्ट ऑफ त्यांच्या रिफायनरीजला, आरामकोवरती त्यांचं जे सिम्बॉलिक रिलेव्हन्स आहे त्याला तिथं अटॅक करतो आहे. जगभरामध्ये जर तेलाच्या किमती भडकल्या, महागाई वाढली, तर याचा परिणाम होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. नोव्हेंबर 2026मध्ये अमेरिकेमध्ये ज्या मिड टर्म इलेक्शन होऊ घातलेल्या आहेत आणि ज्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करता आहेत की त्यांना काहीतरी फेस असला पाहिजे आहे. कारण जर ह्या मिड टर्म इलेक्शनमध्ये रिपब्लिकन पक्ष हरला, डेमोक्रॅटिक पक्ष हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये मेजॉरिटीमध्ये आला, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोणत्याही गोष्टीला मान्यता मिळणार नाही. त्यांचे जे सगळे तुघलकी अशा प्रकारचे निर्णय आहेत, मग एखाद्या देशामध्ये घुसायचं, तिथला सत्ताधीश बदलून टाकायचा, एखाद्या देशाविरुद्ध एकतर्फी आयात शुल्क वाढवायचं, सगळ्यांना सांगायचं की आम्ही काय सांगू, अमेरिकन काँग्रेसला कन्सल्ट नाही करायचं, या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरलं जाणार आहे. आणि एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्पला अध्यक्षपदावरनं काढण्यासाठी महाभियोग देखील अमेरिकन काँग्रेस आणू शकते, त्याला इम्पिचमेंट प्रोसेस असं म्हणतो, ते पण अमेरिकन काँग्रेस करू शकते जर नोव्हेंबरच्या मिड टर्म इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिक पक्ष हरला तर. आता मुद्दा याच्यामध्ये येतो, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं आहे, जेणेकरून त्यांना ह्या सगळा निकाल आपल्या पदरामध्ये आपल्या बाजूने पाडून घ्यायचा आहे. पण जर तेलाच्या किमती भडकल्या, हे युद्ध लवकर संपलं नाही, हे लांबत गेलं, त्याचे परिणाम अमेरिकेच्या मित्रदेशांना भोगावे लागले, जगभरातनं महागाई वाढली, तर डोनाल्ड ट्रम्प आणखीन त्यांची पॉप्युलॅरिटी ही कमी होणार, त्यांचं रेटिंग हे कमी होणार आणि त्याचे नकारात्मक परिणाम त्यांना नोव्हेंबरमधल्या इलेक्शनमध्ये फेस करावे लागणार. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एका ट्रॅपमध्ये अडकत चाललेत की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यांना असं वाटलं होतं की साधारणतः इराणवरती अटॅक करून आयातुल्ला खामेनी यांना मारून हा सगळा प्रश्न सुटेल. हा प्रश्न सुटणार नाही आहे मित्रांनो. लक्षात घ्या, ज्या वेळेला इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेने फोर्सफुली मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं आहे, इस्लामिक देशांमध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला आहे, तिथं आपल्या मनासारखे सत्ताधीश नाही आहेत म्हणून तिथं बदलण्याचा प्रयत्न केलेला, त्या वेळेला अमेरिकेच्या ह्या सगळ्या गोष्टी अंगलट आलेल्या आहेत. इराकमध्ये काय घडलं, 2003मध्ये सद्दाम हुसेन यांना दूर करण्यात आलं, फासार लटकवण्यात आलं, त्यानंतर इराकमध्ये कधी शांतता नांदली नाही, स्थैर्य आलं नाही. त्यानंतर लिबियामध्ये काय झालं, कर्नल गद्दाफीला बाजूला केलं, त्यानंतर लिबियामध्ये शांतता आली नाही. अफगाणिस्तानमध्ये काय घडलं, अफगाणिस्तानमध्ये तुम्ही तालिबानला बाजूला केलं, 20 वर्ष तिथं थांबलात, शेवटी तुम्हाला तिथनंही काढता पाय घ्यावा लागला, आता पुन्हा तालिबान त्या ठिकाणी आलाय. त्यामुळे अमेरिकेने हे विसरता कामा नये की इराणच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तिथं म्हणू तशा पद्धतीने येणार आहे, कारण अमेरिकेने यापूर्वी हे तोंड पोळलेलं आहे आणि म्हणून अमेरिकन काँग्रेसनी कदाचित यासाठी परमिशन पण दिली नसती इराणवरती अटॅक करण्यासाठी. म्हणून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन काँग्रेसकडे गेलेच नाही, त्यांनी परस्पर हा प्रकार केलाय. मात्र जर हे युद्ध लवकर थांबलं नाही, याची व्याप्ती ज्या पद्धतीने वाढती आहे, या पद्धतीने वाढली तर ते अमेरिकेसाठी महागात जाणार आहे.